मार्च 16, 1988 एका शहरात सकाळ उजाडली, पण दुपारपर्यंत 5,000 लोक मेले होते. रस्त्यावर बॉडीज होत्या, आई मुलाला कवटाळून, बाप मुलाला वाचवायला झोकलेला. केमिकल वेपन्सने एका शहराला अक्षरशः स्मशान बनवलं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता जगात काय झालंय. हलाबजा, इराकमधलं एक कुर्डी शहर, 40,000 लोकसंख्या असलेलं. सद्दाम हुसेनला कोर्ट्स नको होते, कारण ते स्वातंत्र्य मागत होते. मार्च 16 इराकी एअरक्राफ्टने हलाबजावर 5 तास केमिकल बॉम्ब्स टाकले. मस्टर्ड गॅस, नव एजंट, सरीन हे गॅसेस हवेपेक्षा जड असतात. ते खाली येतात. लोक बेसमेंटमध्ये लपलेले होते. गॅस तिथेच गेला. 5,000 लोक मेले, 10,000 लोक जखमी झाले. बहुतांशी महिला, मुलं आणि वृद्ध होते. हा इतिहासातला सर्वात मोठा केमिकल अटॅक होता सिव्हिलियन्सवर. पण यात ट्विस्ट काय माहितीये का? हे सर्व अमेरिकेला माहीत होतं. सीआयने सद्दामला इराक वॉरमध्ये इंटेलिजन्स दिली. सद्दाम केमिकल वेपन्स वापरेल हे जाणून. एक रिटायर्ड US एअरफोर्स कर्नल म्हणाला, त्यांना आम्हाला सांगायची गरज नव्हती, पण आम्हाला आधीच माहीत होतं. म्हणजे अमेरिकेने डोळे मिटले, कारण सद्दाम त्यावेळी इराणच्या विरोधात लढत होता आणि इराण अमेरिकेचा दुश्मन होता. सद्दामला शेवटी फाशी झाली, पण हलाबजासाठी नाही, दुसऱ्या मॅसेकेरसाठी. केमिकल अलीला फाशी झाली 2010 मध्ये. पण याचे खरे जबाबदार कोण आहेत? ज्यांनी शस्त्र दिली, ज्यांना इंटेलिजन्स दिलं, ज्यांनी डोळे मिटले, ते कधीच कोर्ट्समध्ये आले नाहीत. हलाबजाकडून एक शिकायला मिळतंय की जिओ पॉलिटिक्समध्ये इनोसंट लोक मरतात, पॉवरफुल लोक नेहमीच सुटत आले. पाहत राहा जगात काय चाललंय.